नमस्कार. आज आपण अशा व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत की ग्रामीण भागातून येऊन महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच नव्हे तर इंटरनॅशनल स्तरावरती ज्या मुलीनं मॅरेथॉनमध्ये आपलं नावलौकिक प्राप्त केलेलं आहे आणि अतिशय हलाख्याच्या परिस्थितीतून समोर येत त्यांनी लहान मुलांच्या समोर एक प्रेरणा उभी केलेली आहे. त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की आपण सुद्धा निसर्गासाठी आणि आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी अशी काही पावलं उचलून आपल्या उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा त्यामधून मिळू शकतो. असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे श्रीमती ज्योती गवते मॅडम, ज्या नुकत्याच हिंगोली येथे कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या आहेत. आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात आणि त्यांच्या जीवन प्रवासामधील जे काही प्रेरणा आहे आणि त्यांचे जे आदर्श आहेत आणि त्यांची जी मेहनत आहे हे जाणून घेऊन आपणही त्या वाटेवरती चालता येतं का हे पाहूयात. नमस्कार मॅडम. तुमचं पूर्ण लहानपणीची परिस्थिती, तुमचं गाव आणि तुम्ही कशा पद्धतीनं लहानपणी जीवन जगलेलं आहात हे आम्हाला सांगा जरा. मी खेळामध्ये खूप म्हणजे रनिंगमुळेच खेळामध्ये आलेले आहे. म्हणजे कसं रनिंग केली तर शरीर बी चांगलं राहते, हेल्थ चांगली राहते आणि खेळामध्ये खूप काही होऊ शकते. म्हणजे जसे की खेळामुळं मला जॉब भेटलेला आहे. जसं की मी आता हिंगोली जिल्हा क्रीडा संकुल इथे सेवक म्हणून लागलेले. माझं जीवन हे 2003 पासून म्हणजे रनिंग सुरू केलेली आहे मी 2003 पासून आणि आतापर्यंत खेळतच आहे. जॉब करत करत रनिंग पण करत आहे. तुमचं बालपण कुठे गेलेलं आहे? बालपण माझं परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये. गाव कोणतं आहे तुमचं? गाव प्रॉपर परभणी. परभणी. शाळा लहानपणी मी 1ली ते 10वी प्रभावती विद्यालय त्याच्यामध्ये झालेलं आहे. मग शाळेच्या स्तरावरूनच तुम्ही क्रीडा स्पर्धा? हां, शालेय मॅचेसमध्ये मी जसे की 800, 1500, 3000 क्रॉस कंट्री हे इव्हेंट केलेले शाळेत असताना तुम्हाला काही बक्षीस वगैरे? हां, शाळेत असताना जसं की आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग असायच्या, गॅदरिंगमध्ये सहभाग घ्यायचा. त्याच्यामध्ये रनिंग जसे की लंगडी, रोप मलखांब, जिडो प्रत्येक खेळामध्ये मी सहभाग घ्यायचा. प्रत्येक खेळात सहभाग घ्यायचा. आणि तेव्हा ह्या शालेय स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला होता? हां, शालेय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. आणि कोणत्या पातळीपर्यंत गेला होता? मी राज्यस्तरापासून गेले होते. शाळेत असताना? हो, शाळेत असताना तुम्ही म्हणजे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत आपली मदत मांडली. आणि नंतर मग राष्ट्रीय पातळीवरती तुमचा प्रवास कसा झाला? राष्ट्रीय पातळीमध्ये जसं की नॅशनलला जाण्यासाठी मी राज्यस्तरीयला पहिल्या 3मध्ये राहिले होते. म्हणजे जसं की पहिले 2 नेतात नॅशनलसाठी. जसं की पहिले महिला मॅचेस व्हायचे, पहिले फक्त महिलांसाठी राहायचे. मग त्याच्यातूनच मी नॅशनलला गेले होते. चेन्नईला झालं होतं स्पर्धाच्या. तर नॅशनलला माझा 4था बसला होता. म्हणजे तुम्ही नॅशनलला चेन्नईला गेलो त्यावेळेस तुमचा 4था बसला होता. आणि मग नॅशनलच्या नंतर तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा बऱ्याच देशामध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे. तो प्रवास कुठून सुरू झाला आणि काय काय केलं? जसं की तुम्ही जसं म्हणले, जसं 2010 पासून मी मुंबई मॅरेथॉन पळाले. जसे 42 किलोमीटर माझा इव्हेंट आहे. 42 किलोमीटर केल्यामुळं मला बाहेर जाण्यासाठी संधी मिळाली. कारण AFIचे म्हणजे आपलं जे इंडिया मार्फतच बाहेर जाण्याची आपल्याला संधी भेटते. जसं की तुम्ही चांगली टायमिंग दिली तर तुम्हाला ते बाहेर पाठवणार. जसे की मी आता साऊथ आफ्रिकाला गेलेले, चायनाला गेलेले, 2023ला हाँगकाँगला जाऊन आले. म्हणजे AFIनंच पाठवलेलं आहे. म्हणजे AFI म्हणजे इंडिया मार्फत. 3 देशामध्ये तुम्ही भारताचं नेतृत्व मॅरेथॉनमध्ये केलेलं आहे. मॅरेथॉनमध्ये जावं असं तुम्हाला केव्हा वाटलं? मी मॅरेथॉनमध्ये 2010ला चालू केलं. म्हणजे 2003 ते 2009 हे मी ट्रॅक इव्हेंट केले. जसे की 3000, 5000, 10,000 मीटर, 800, 1500. मग नंतर हे इव्हेंट म्हणजे जसं की वय आपलं जसं वाढत राहते, शालेय जीवन संपून जातं. जसे की 19 पासून आपण शालेय मॅचेस खेळू शकतो. नंतर आता नवीन आता अंडर-23 झालंय, सुरू झालं. पण तेव्हा आमचं वय निघून गेलं पुढं. म्हणजे वय सुरुवातीला शाळेत असताना तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, पण वय निघून गेल्याच्या नंतर तुम्ही फार मोठी मजल मारली.
महिलांच्या स्पर्धेत इव्हेंटमधून खेळत तुम्ही पुढे इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचलात. म्हणजे ही एक अभिमानाची गोष्ट आहे की ग्रामीण भागातल्या तुम्ही होतात आणि ते तुम्ही करत इंटरनॅशनल पातळीवरती गेलात. हा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी जाणवल्या किंवा प्रेरणा कोणत्या मिळाल्या? अडचणी तर मला काही आल्या नाही, पण घरच्यांनी सपोर्ट, जसे घरचे सपोर्ट केले, कोचनं सपोर्ट केला. म्हणजे शाळेतले सर आहेत, मॅडम आहेत, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. कसं आहे, अडचणी येत राहतात, त्याच्यावर आपण मात करणं गरजेचं आहे. अडचणी येत राहतात, मात करत जाणं गरजेचं आहे. तुम्हाला सुरुवातीला हे सगळं करत असताना कोणाकोणाची मदत मिळालेली? शालेय जीवनामध्ये लटपटे सर, धानोरकर मॅडम. त्याच्यानंतर मग मला रवी रासकटला सर, परभणीचेच आहे. रासकटला सर, हां, ते परभणीचेच आहेत. त्यांनी जसं शालेय जीवन संपलं तसं मग मला त्यांनी सगळं सपोर्ट केलेलं आहे आतापर्यंत. हां, त्यांनी सपोर्ट केला म्हणून तुम्ही आतापर्यंत एवढी मजल मारलेली. बरं, हा प्रवास समजा महाराष्ट्रापुरता एक जो प्रवास आहे तो आपल्या आसपासचा असतो. महाराष्ट्राच्या पुढचा जो प्रवास आहे, हा प्रवास करत असताना तुम्हाला काय काय अनुभव आले? कसं आहे, आता महाराष्ट्राच्या पुढचं म्हणलं तर कसं, बाहेर जायचं म्हणलं ना तर थोडंफार आपण बी काहीतरी शिकलं पाहिजे. कसं, नवीन जागा, नवीन म्हणजे कॉम्पिटिशन, नवीन स्पर्धक, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला भेटते, आपण काय इम्प्रूव्ह करतो ते बी आपण बघितलं पाहिजे. म्हणजे हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःला घडवत गेलेला. असा एखादा प्रसंग आहे का की बाहेरच्या देशामध्ये जो घडला आणि तुम्हाला आपल्या मायभूमीची, आपल्या गावाची आठवण झाली? जसं आता आम्ही बांगलादेशला गेलो होतो, 4-5 जण. माझ्याच वयाचे 2 आर्मीतले मुलं होते. कोरोनाचा टाईम होता, स्पर्धेलाच गेलो होतो आम्ही सगळेजण. त्याच्यामध्ये ते 2 जण आणि मी. उद्या स्पर्धा आणि संध्याकाळी आम्हाला दुपारी कोरोना टाईमचं आमचं हे झालं, म्हणजे टेस्ट झाली होती. निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणून आलं होतं, पण डबल नंतर त्यांनी चेक केल्यावर निगेटिव्ह आलं. रात्री वापिस आम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी पळायचं होतं. 6 वाजता लगेच बोलून घेतलं आणि डबल टेस्ट केली, त्याच्यात निगेटिव्ह आढळलं. त्याच्यानंतर लगेच त्यांनी 2 तासानंतर डबल हे केलं, टेस्ट केली, डबल पॉझिटिव्ह आलं. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये एवढा हे प्रसंग आम्हाला लेच, कधी बी कुठे बी गेलं तर आम्हाला हेच प्रसंग आठवते की एवढी अडचण येऊन बी म्हणजे सुरुवातीला पॉझिटिव्ह निघाल्यानंतर निगेटिव्ह, नंतर डबल पॉझिटिव्ह. दुसऱ्या दिवशी तुम्ही इव्हेंट करू शकला? हां, मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला 1 वाजता आम्ही वापिस हॉटेलला गेलो. मग नंतर सकाळी लगेच 3 वाजता उठलो, लगेच कॉम्पिटिशनला गेलो. तिथं मग माझा तिसरा आला. हां, आणि जे 2 मुलं होते त्याच्यामधले 2, एक दुसरा आणि एक तिसरा आहे. म्हणजे 3 जणांचं इथं इव्हेंटमध्ये तुम्ही सक्सेस ठरलात. तुम्ही साऊथ आफ्रिकेला गेला होता, त्यावेळेस साऊथ आफ्रिकेला सुद्धा अशी काही एखादी घटना घडली का की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की या गोष्टीमुळे मला प्रेरणा मिळालेली आहे? नाही, साऊथ आफ्रिकाला तर काय तसं काय झालं नाही, पण जे साऊथ आफ्रिकेला जाण्याचा मला टूर भेटला, जे हैदराबाद मॅरेथॉन दरवर्षी ऑगस्ट महिन्यात राहते, त्यांनीच 2 खेळाडू म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी त्यांनी पाठवलं होतं. आमच्यासोबत एक वयस्कर हरिहरन सर नावाचे सर होते, ते आमच्यासोबत आले होते. पण कॉम्पिटिशनला त्यांनी स्वतःहून पाठवलं होतं. पण असा काही प्रसंग आला नाही, पण चांगलं झाले स्पर्धा. इंटरनॅशनल लेवलवरती तुमचे अनुभव खूप छान आहेत की तुम्ही ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या पातळीवरती तिथं गेलेला आहात. तर ग्रामीण भागातून जी जाणारी मुलं आहेत, या मुलांना इथपर्यंत जाण्यासाठी नेमके काय काय गोष्टी कराव्या लागतील असं वाटतं तुम्हाला? एक तर त्यांना मेहनत करणं गरजेचं आहे, घरातून बाहेर निघणं गरजेचं आहे. नाही तर घरातच राहीन तर बाहेर कसं कशा स्पर्धा आहेत, काय नाही, कसं कळणार आहे? त्याच्यानं घराच्या बाहेर निघालं तर कळणार आहे आपल्याला स्पर्धा कशा राहतात, काही नाही. आणि शालेय जीवनामध्ये कसं आहे, सर आहेत, मॅडम आहेत, तुम्हाला ह्या स्पर्धा खेळाव्या लागतात, तुम्ही खेळले पाहिजे, तुमचं शरीर चांगलं राहते, अभ्यासात बी लक्ष जाते, खेळामध्ये बी लक्ष जाते. पण तुम्ही थोडं अभ्यासाचं थोडंसं खेळाकडे बी लक्ष द्या, म्हणजे चांगलं राहते.
बरं, आता तुम्ही जो हा सगळा प्रवास केलेला आहे यासाठी सकाळी आणि सायंकाळी किंवा तुम्ही जसं तुम्हाला वेळ भेटतो तुमचं जे नियोजन आहे त्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने मेहनत घेता? आता मी इकडं मला एक वर्ष झालं आता जॉईन होऊन. तर मी माझं स्वतःचं सांगते. मी सकाळी 4:30चा अलाराम आहे. 4:30ला उठायचं. 5:30ला पॉईंटला म्हणजे रनिंगचं स्टार्टिंग पॉईंट आहे तिथं आम्ही जातो, चालू करतो. 7-7:30 वाजता हे 8 वाजता रनिंग करायची. म्हणजे झालं की 20-25 किलोमीटर तरी करायचं. 20-25 किलोमीटर झाल्यावर घरी यायचं, आंघोळ बिंघोळ करायची, डबा करायचा आणि ऑफिसला यायचं. म्हणजे आत्ताही तुमचं तेच रुटीन चालू. बरं, शालेय जीवनात हे तुम्ही कसं करत होता? शालेय जीवनाचं काय नाही, रिलॅक्सच होतं, काय नाही. हा नाही, पण तरी सुद्धा आता एवढं तुम्ही मॅरेथॉन 42 किलोमीटरची मारलात तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचं नियोजन काय होतं हे सक्सेस होण्यासाठी? मी हे 42 किलोमीटर 2010 पासून चालू केलं. तेव्हा तर माझा जॉब नव्हता, काही नव्हतं. म्हणजे कसं घरी प्रॅक्टिस करायची, आराम करायचा, दुपारी जेवण करायचं, झोपायचं, संध्याकाळी वापस प्रॅक्टिसला जायचं. तर त्या प्रॅक्टिसमध्येच कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करत होता? प्रॅक्टिस करायचं म्हणजे तर 25 किलोमीटर पळायचं, वॉर्मअप करायचा आणि घरी यायचं. आहारावर त्या संबंधामध्ये? आहारामध्ये जास्तीत जास्त डाळ, भात, चपाती आणि घेतलं तर ड्रायफ्रूट, दुधामध्ये टाकून काजू बदाम, ज्यूस. म्हणजे हे सगळं तुम्ही खेळाडूने हे कंपल्सरी घेतलं पाहिजे. हां, म्हणजे वॉर्मअप करणे, तुमचा सतत सराव करणे आणि आहारावर नियोजन करणे, त्यानं तुमचा 42 किलोमीटर पळण्यासाठी जो स्टॅमिना लागतो तो स्टॅमिना या माध्यमातून तयार होतो. ओके, तर तुमच्या ह्या सगळ्या जीवनामध्ये एक मुलगी म्हणून बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही मुली आहोत, आम्ही ग्रामीण भागातले आहोत, आम्हाला हे जमत नाही, ते जमत नाही, असं कधी तुम्हाला वाटलं का? मला तर कधीच नाही वाटलं, खरंच सांगायचं म्हणलं तर. कारण आता कुठेही पाहिलं तर मुलीच सगळे समोर आहेत. मुलीच सगळ्या जास्त करून कोणतेही खेळ राहू द्या, कोणतेही स्पर्धा राहू द्या, मुलीच नंबर 1ला आहेत. पण तसं लोक सगळे विचार करतात, मुलगी झाली, मुलगा, मुलाला पहिले प्राधान्य देतात, मुलीला प्राधान्य देत नाहीत. पण असं आता उलट आहे, पहिले मुलीला प्राधान्य देतात, नंतर मुलाला प्राधान्य देतात. बरं, आता तुम्हाला एक असा प्रश्न आहे की म्हणजे मुलींना वाटतं की या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे करिअर आहे की नाही, तर तुम्ही काय सांगू इच्छिता सगळ्या मुलींना की कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्रामध्ये आपली प्रगती करू शकता? शिक्षणामध्ये बी प्रगती होऊ शकते, खेळामध्ये बी प्रगती होऊ शकते. तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता. पण मला हेच करायचंय, आईवडिलांनी हेच करायला सांगितले, आपलं बाजूला ठेवायचं आणि आईवडिलांनी सांगितलं ते करायचं असं नाही. आपल्याला जे मनाला वाटतं तेच करायचं. याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट नेमका घरातून कोणाचा होता? घरातून तर आईवडिलाचा, भावाचा, आता पण भावाचा आहे, आईवडिलाचा पण आहे, कोचचा पण आहे. म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट सुरुवातीपासून राहिलेला आहे. तर मुलांना म्हणजे आता मुलं आणि मुली दोघांनाही जे खेळामध्ये इंटरेस्टेड असतात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्या सर्व मुलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सातत्यानं स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. सातत्यानं स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे काही ना काहीतरी मिळेल. पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी दररोज सराव केलाच पाहिजे. आता आपण ज्योती गवते मॅडम की ज्यांचं शिक्षण BCom BA BPEd झालेलं आहे आणि त्या इथे हिंगोली इथे नुकत्याच कर्मचारी म्हणून रुजू झालेले आहेत. जवळपास परभणी जिल्ह्यासारख्या ग्रामीण म्हणजे परभणी हा काही शहर एवढं मोठं नाही आहे की त्याला शहर म्हणावं, सगळी मुलं तिथली ग्रामीण भागातूनच येतात. तर या ग्रामीण भागातल्या ठिकाणावरून म्हणजे ग्रामीण भागातून एक इंटरनॅशनल लेवलवरती त्या जाऊन पोहोचती झालेल्या आहेत आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून
त्यांनी हा टप्पा गाठलेला आहे. त्यांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगितले की आपल्या आईवडिलांचा सपोर्ट असेल तर त्यांची स्वप्न आपण साकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे करत आहोत त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि असं काही नसतं की शाळा संपल्याच्या नंतर सुद्धा आपण यश मिळवू शकतो. म्हणजे त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर एक महिला म्हणून स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. 2010च्या नंतर 3 पासून त्या शालेय जीवनात स्पर्धेमध्ये सहभागी व्हायच्या आणि वयाच्या 23 वर्षाच्या नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 3000 किलोमीटर 5000 किलोमीटर शालेय जीवनामध्ये त्या पळाल्या, स्पर्धेमध्ये भाग घेतला, पारितोषिकं मिळवली. नंतर 42 किलोमीटरपर्यंत त्यांची सरावाने मजल गेली आणि 42 किलोमीटरची मजल जाऊन त्या मद्रासपासून ते साऊथ आफ्रिका, चेन्नई म्हणजे बांगलादेश, इतर देशामध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. असं व्यक्तिमत्व आज आपल्या हिंगोली इथे आलेलं आहे. मुलांनो, हिंगोली जिल्ह्यातल्या मुलांनो, त्यांना तुम्ही भेटा, वैयक्तिक चर्चा करा आणि निसर्ग शाळेतील महाराष्ट्रातील सर्व मुलांनी ही मुलाखत ऐकल्याच्या नंतर मी तुम्हाला त्यांचा नंबरही देईल. तुम्हाला कुठं वाटलं की मार्गदर्शन घ्यावं, कारण आज त्या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्यांच्या प्रशिक्षक म्हणून जातात, कोच म्हणून जातात, त्यांचा सराव त्या घेतात. त्या जरी इथे कर्मचारी असल्या तरी त्यांची नियुक्ती अनेक वेळेस भारतातल्या इतर ठिकाणी जिथे जिथे कॅम्प सुरू असतात तिथे तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या जातात. त्यावेळेस त्यांना मॅरेथॉनच्या बाबतीमध्ये, धावण्याच्या बाबतीमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. धन्यवाद गौतम मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आमच्या मुलांना तुमचं सगळं जीवनपट सांगितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण असेच भेटत राहू. आमच्या मुलांना जेव्हा वाटेल त्यांचा फोन येईल, ते माझं नाव सांगतील, तुम्ही त्यांना त्यांच्या इव्हेंटसाठी, कोणत्या इव्हेंटसाठी काय करायचं काय नाही याचं मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी थांबूयात.